जालंधर चर्पटाश्च खड्बङ्गकानिफमच्छिन्दराद्याः चौरङ्गिरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धाः। ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनश्रुण्वन्नोतिभिस्सेदसादनम्। ओम गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती या सगळ्यांचे जर आशीर्वाद असतील तर अशी अप्रतिम अशी सरस्वती ज्ञान प्रकट होतं। आता हे आपल्याला सगळ्यांना झालेलं ज्ञानाचे प्रकार वेगवेगळ्या प्रत्येक जेवढ्या मंडळी आहेत जेवढे घट आहेत त्या तेवढ्या प्रकृती असतात। पण अध्यात्माचा उपयोग काय तर अध्यात्माचा उपयोग संस्कार करणं हा फार मोठा उपयोग आहे। प्रत्येक साध्या छोट्या माणसावर संस्कार करणं उपयोग आहे। मी डॉक्टर मी इंजिनियर पण हे सगळं असणं ही पदवी असणं ह्या सगळ्या गोष्टी असणं आणि संस्कारहीन असणं आचरण शुद्ध असणं याची एक वेगळी गोष्ट आहे आणि ती आपल्याला मान्य करावीच लागेल। आणि या आचरणाची अत्यंत अप्रतिम अशी आणि मोठी शिकवण या ग्रंथातून आपल्याला मिळत असते। आपण अत्यंत शांतपणे ज्यावेळेस वाचन करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की एक ज्ञान आपल्याला प्राप्त होत जातं। आता सध्या श्रावण महिना जो येतोय त्या श्रावण महिन्यामध्ये अतिशय अप्रतिम असं वृक्ष सगळीकडे भरलेले असतात। सुंदर फुलांची सजावट मिळते, सुंदर फुलं आलेली असतात। अध्यात्मामध्ये आपण हा अध्यात्माचा आनंद घेणं सुवासिक अशी वास उदबत्त्यांचे छान दिवे अप्रतिम फळं ह्या निसर्गाच्या जवळ जाणं सुद्धा अध्यात्म नव्हे का? आणि ह्या गोष्टी आपल्याला कळणं हे किती गरजेचं आहे। सध्या काय झालंय सध्याच्या समाजामध्ये इतकी भ्रांती झालेली विचारांची आचारहीनता आलेली आहे। स्वच्छता आपल्याकडे भारतामध्ये किती आपल्याला करावी लागेल पण आपल्याला काहीतरी स्वच्छ पाहिल्यानंतर बरं वाटतं हे नक्की। एखाद्या चांगल्या फुलांचा वास आला, सोनचाफ्याचा वास आला, मोगऱ्याच्या फुलांचा वास आला, रातराणीचा वास आला, एखाद्या झाडाशेजारून जाताना की बरं वाटतं। पण बरं वाटतं म्हणण्यापेक्षा हे झाड कुणीतरी आधी लावावं लागतं की नाही, हे कोणाला तरी लावावं लागतं की नाही। शंकराला आम्हाला बेलाची पानं हवी आहेत मान्य, पण बेलाचं झाड कोणाला तरी लावावं लागेल ना। वास्तुशांतीसाठी बेलफळ हवीत पण बेलफळासाठी झाड लावावं लागेल ना तुम्हाला। तर हे जे वृक्षवल्ली आहे हे कुणीतरी झाड कोणातरी लावायचे कार्य कोणाला तरी ते लावावं लागतं। आणि हे ज्ञानाचं झाड ह्या दत्त संप्रदायांनी नवनाथ संप्रदायांनी वारकरी संप्रदायांनी अतिशय मोठे अनेक महान असे संप्रदाय आहेत की यांनी हे ज्ञानाचे वृक्ष संस्कारांचे वृक्ष लावून ठेवलेत आणि त्याचे वास आपल्याला थोड्या रूपाने हल्ली यायला लागलेत। आणि प्रत्येकाने ही आपली नैतिक जबाबदारी म्हणून स्वच्छता पण राखणं गरजेचं आहे। अध्यात्म हे पण शिकवतो बरं का स्वच्छता ठेवायला। आणि हल्लीच्या काळात आपण बघतोय ना स्वच्छता ठेवा, हात धुवा, पाय धुवा हे सगळं बंद झालं होतं आणि ह्याची वृद्धी व्हायला सुरुवात झाली आहे। लोकांना याची जाणीव व्हायला सुरुवात झाली आहे आणि हे सुद्धा शंकराचीच कृपा होय की नाही। कारण संपूर्ण विश्वाचा नाश होणं हे सुद्धा शंकराच्या हातामध्ये आहे। त्यामुळे शंकराच्या आराधनेशिवाय काहीच उपयोगी नाही। शंकराची सुद्धा आराधना नवनाथांनी केलेली आहे बद्रिकाश्रमामध्ये। शंकरांनी प्रचंड आशीर्वाद दिलेले आहेत। त्याच्यामुळे शंकराचंच ध्यान आज करूयात आणि आपल्याला सगळ्या प्रकारची सद्बुद्धी प्राप्त हो
अशी शंकरापाशी प्रार्थना करूयात, श्री नवनाथांपाशी प्रार्थना करूयात. आणि आज आपण आता 37व्या अध्यायाला आता वाचनाला प्रारंभ करत आहोत. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंकजाक्षा आदिपुरुषा सर्वसाक्षा अव्यक्तवक्त्या सर्वापरेक्षा महादक्षा रमावरा. मागिले अध्यायी कथन करविले वटसिद्ध नागनाथ जन्म. उपरी सिद्ध कळा पावून कोल्हापुरी पातला. तेथे राहुनी लक्ष्मी आलयात पुजारी करुणी हस्तगत. सर्व सामुग्री ओवरीत नेऊनिया दाखविली. दाखवुनी म्हणे पुजाऱ्यांसी सबळ पडला कनकराशी. तरी ह्या सरतील ज्या दिवशी तववरी संतर्पण योजावी तरे अन्य वर्ण. काहीच धरू नये भिन्न. सकाळा लागी करुनी पक्वान्न पंक्ती ते वाढावे. गावा माझी सकाळा कारणे पेटून द्यावा पाकी अन्न. धरू नये भिन्न. सकाळा मागी करुनी पक्वान्न पंक्ती ते वाढावे. गावा माझी सकळा कारणे पेटून द्यावी पाकी अन्न. द्विवेळा त्रिवेळ घालुनी भोजन तुष्ट करावे सकळा ते. शेट सावकार राजा रंक सकळासी आणुनी ओपावा पाक. अंत्यजादी भूदेव लोक तुष्ट करावे सर्वांसी. ऐसे सांगुनी पुजाऱ्यांते शीघ्र कामाठी आणवीत. कार्ययोगे अपरिमित सकाम कामी योजिले. उत्तम तिथी नेम करून मांडव मंडप उभारून पाका लागे सज्ज करून सर्व काम चालविले. मग शिष्टाशिष्ट गृही धाडून तया दिधले आमंत्रण. येरीकडे पाक निर्माण करावया लाविले. आणि ग्रामद्वारी टिळा लावून भोजन दवंडी ग्रामी पिटून सर्व सामग्री सज्ज करून काम चालविले. शैव श्रावक आणि ब्राह्मण भेद 84 देशांसमान. देवाग्नी विप्र ऋषी ब्राह्मण पाक भिन्न भिन्न निर्मिती. पंच द्राविड देश मुलतानी मारवाडी गुर्जर हिंदुस्तानी. हुसेनी पौंड्र मिळोनी देश जाती मिळाल्या. असो भेदाभेद अन्य जाती. षड्रस मार्गांनी पाकविती. खाजा करंजा कचुर मालती. शिरा बुंदी करिताती. पुरी पोळी क्षिप्रा बहुत. चमचमीत भाज्या वर्ण भात. पंचमधु त्यात अपार घृत. इच्छे समान मिरविले. असो पागाग्नी सिद्ध करून चालते पंक्ती सेविती अन्न. पुन्हा क्षुधा लागल्या परतोन येऊनी अन्न सेविती. प्रथम पाक जात जाती तेथे नसे काही अरुती. कितीक वाढुनी गृहांसी नेती. भोजन करुनी मग माने. कोणी कोरडेची उपटुनी नेती अन्न. नेऊनी भरिती आपुले सदन. मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न. सर्व झाले गावात राव रंक कुटुंबासहित. अन्न सेवुनी होती तृप्त. मग वन्ही इतुका दीपा निमित्त गृहोगृही मिरवला. असो यापरी एक मास ग्रामसेवी सिद्ध अन्नास. यावरी कथा अत्रिसुतास कैसी वर्तली ती ऐका. प्रथम दिनी भिक्षे कारण गावात संचरे अत्रिनंदन. कुष्ठित रूपी विरूपवान भिक्षा मागे गृहोगृही. तव ते घरोघरीचे जन म्हणती गावात प्रयोजन. होते तेथे आम्हा जाणे कुटुंबादी भोजना. तरी तू सत्वर गती जाऊनी सारी का आपुली भुक्ती. व्यर्थ क्षीण कासया प्रती वाईट कदन्न इच्छुनी. उत्तम पक्व अन्न टाकून व्यर्थ का शिणसी दरिद्रवान. कामधेनुचे कासे आनन कांडन कोंडा का भक्षावा. की कल्पतरू बैसल्या ठाई इच्छे समान पदार्थ देई. मग का शिणावे ठावून धावुनी पायी मिळवावया मुक्ती ते. परीस असता गृहा लागून परी चाकरी कासया करावी हेमा कारण. भाग्ये आतुरता पियुषपान. मग वल्ली रसायन का इच्छावे. देवी तू प्रकरण करिसी. येथे सोडुनी सुधारस अन्नासी. कदन्ना करिता या गावासी हिंडतोसी मतिमंदा.
ये परी असो आम्ही गृहासी, भोजना जातो आम्ही कुटुंबेसी, पाक करावा कवण अर्थेसी, तुझ लागी ओपावया ऐसी घरोघरी भाषणे, होती दत्तात्रेया कारणे, मग मनात म्हणे प्रयोजन, जाऊनी पाही निजदृष्टी, ऐसी योजनी स्वचित्तांत, तेथे पातला तपोनाथ, उभा राहुनी पाकशाळेत, पाक लक्षात आणि तसे, तव तो महाराज योग कारण, देखता ओळखी सिद्धी अन्न, थोडे करिता नग समान, होय अपारन पचविता, एक पोळी पडताची लागली, परी सहस्रही वाढीयेली, ऐशा चिन्हे ओळखिली, सिद्ध कळा महाराजे, मग तेथींच्या जना लागी पुसत, हे प्रयोजन एवढे कोण करीत, येरू म्हणती महासमर्थ, वडसिद्ध नागनाथ करीतो की, ऐसे ऐकोनी अत्री सुत, खूण जाणली स्वचित्तात, की म्या मुलासी सिद्ध पदार्थ, काशी क्षेत्री ओपिले, तरी त्याचे नाव होते यथार्थ, वटसिद्ध नागेश नागनाथ, तरी तोची काय आहे येथे मोठेपणा मिरवावया, त्यासी वर्षे लोटली 20, तरी झाला असे स्थूळ देहास, तरुणपणी बहंदीस, वाढवावया टेकला, टेकला परी मज कारणी, गोचर व्हावे ही इच्छा मनी, या गावीचे संधान धरुनी, संतर्पण मांडिले, हे गावीचे भिक्षास्थान, भ्रष्ट करावे सिद्धी अन्न, सकळ गावींचा पाक वर्जून, केला अर्थ मज करिता, तरी आता असो कैसे आजचा दिन, करू उपवास ऐसे योजनी स्वचित्तास, स्वामी तेथुनी चालिला, चालिला परी आणिक जन, पाचरिती बाळा कारण, आपण जावे भोजन करून, तू ऐसा का जातोसी, ऐसे म्हणून हाती धरिती, पुन्हा पाकशाळे आणती, परी तो नायके योगपती, गावा माझी संचारे, मग कणधान्याची भिक्षा करीत, लोक पुसतात त्याते वदत, की आमुचा नेम भिक्षा रहित, अन्न सेवित नाही जी, ऐसे वदुनी सकळ लोकात, शुष्क अन्न मागुनी घेत, काशी क्षेत्री जाऊनी त्वरित, भोजनाते सारितसे, ऐसे रीती एक मास, लोटुनी गेला सहजसिज, करी नागनाथ स्वचित्तास, विचार करिता पै झाला, म्हणे लोटला एक मास, स्वामी न दिसे आम्हास, मग बोलवुनी ग्रामस्थास, पुसदा झाला महाराज, म्हणे गावात कोण येत, अतिथ आहे भिक्षावंत, तव ते म्हणती सिद्धनाथ, एक अतिथ येतो की, तो येथी जे तुमचे अन्न, न सेवी मागतो भिक्षा कदन्न, आम्ही पुसता म्हणतो नेम माझा ऐसा आहे की, आम्ही सारितो येथे भोजन, म्हणून न मिळे त्या पक्वान्न, यास्तव कोरडे मागुनी धान्य, नेत आहे महाराजा, ऐसे बोलता सकळ ग्रामस्थ, त्यासी म्हणे नागनाथ, मागू येतील जे गावात, करा श्रुत मज लागी, त्यासी काही न टाकून, श्रुत करावे मज कारण, मग मी जाऊनी म्लानित वचने, भोजन घालीन तयासी, परी आणिक एक अर्थ, कोरडे अन्न त्या गृहात, येरू येईल जव भिक्षेते, तेची अन्न वाढावे, त्याने हे अन्न घेतल्या पदरी, मग प्रयोजन आहे सांगा या परी, न घेई मग तुम्ही घेऊनी झडकरी, श्रुत करा मज लागी, ऐसे 5 पक्वांनासी, त्या नाथे सांगितले भाविकासी, जे कदा काळी कार्यासी, ढळणार नाहीत निश्चये, ऐसे सांगून सिद्ध अन्न, त्या ते जिजले वस्त्री बांधून, मग आपल्या गृही जाऊन, वाट पाहत बैसले, श्री दत्तात्रेय अत्रीसुत, भिक्षेस आले अकस्मात, तव ते सिद्धी अन्न घेऊनी हातात, सन्मुख येती घालावया, म्हणती महाराजा आम्ही दीन, आमुचे गृही कैचे अन्न,
परी नागनाथ कृपा करून देतो अन्न आम्हासी, तरी त्या भिक्षेत भिक्षाचोज तुम्हा वाढावे कर्मकाज धर्मकाज, ऐसे बोलती ते सहज श्रुत कराया दत्तासी, परमचतुर विचक्षण परीक्षा घेती श्रुत करून, परितो त्रयी दैवांचा अंश हे ऐकून, भिक्षे ते आकळेना मागे पाऊल तत्काळ ठेवून, जात होय अत्री नंदन मग ते आपुले गृहीचे अन्न, घेऊन या धावती म्हणती महाराजा नागनाथाचे अन्न, आपणा न वाटे चित्ती प्रसन्न, तरी अमुचे कष्टा चित्त देऊन, विनवख होऊ नकाजी, ऐसे सांगुनी भिक्षा देती, तो घेत नाही प्रांजळ चित्ती, मग लगबगे घेर जाती, श्रुत करीती नाथासी, नाथासी होता श्रुत मात, शीघ्र चपळत्वे येत धावत, निकट येता हस संकेते, हेर धाविती तयासी, तोही हस संकेत खुणे, अत्रिसुताच्या निकट जाऊन, प्रथम कळे करे कवळून, चरणी माथा ठेवितसे, म्हणे महाराजा योगपती, माय तू माऊली दयाळ क्षिती, तरी डावलोनी पाडसा प्रती, गुप्त कैसा विचरसी, मज करुनिया निजळयवान, दैन्यवंत बहुत काननी, तेथे सांडोनी निष्ठुरपणी, जासी कैसा गोमाये मज बाळपणी आपुले चोज, दावुनिया तपो भोज, गेलासी टाकुनी महाराज, मागे दृष्टी न करिता, तरी मी सखया तुझ वाचुनी, पडलो आहे घोरवनी, मार्गे लक्षता सूक्ष्म नयनी, प्राणकंठी उरला असे, जैसा चातक दृष्टी करून, वाट पाहे अबुन्न साघन, की उखली हरणी लागून, वाट पाहे पाडस, 20 संवत्सर गेला काळ, परी चिंता बंधी दाही तळमळ, ते शांत करावया जड, तुझे काही दिसोना, आपा वेगळी आप मासोळी, तेवी तव भेटी जीव तळमळी, परी माये त्वा हृदय गत कमळी, निष्ठूर कैसे साठविले, ऐसे म्हणून आरंबळत, नेत्र अश्रूंनी पादक्षाळित, म्हणे अंतर देऊनी माते, गेलासी कैसा महाराजा, ऐसी वदुनी म्लानित वाणी, पूर लोटवी नेत्र जीवनी, मग त्रयदेव परीक्षा नयनी, अंतराते ओळखी, चित्ती म्हणे प्रांजळवंत, तापे लागला आहे नाथ, मग मस्तका खाली घालुनी हस्त, उठविले महाराजे प्रेम स्नेहे कवळुनी पाणी, हृदयी कवळीला प्रेमे करुनी, वाम हस्ते कवळुनी मूर्धी, नेत्र अश्रू पुसीदसे, मग धरुनी शीघ्र हस्त, नेत्रस्वामी एकांतात, कृपे मवळी ठेवुनी हस्त, करणी मंत्र ओपिला, देऊनी स्वमुखे आत्मखूण, केल्या ब्रह्मपरायण, अपरंपार अज्ञानपण, मुळाहुनी नाशिले, ऐसी होता ब्रह्मस्थित कोटी, तत्काळ गुरुकृपे पडली दृष्टी, जैसे अभ्र वितुळता शेवटी, सुधाळ अर्क दिसतसे, तेवी पाहता दत्त स्वरूप, मग उचंबळला आनंद कूप, आहा म्हणून बाप बाप, पदी मवळी अर्पितसे, मग परमप्रिय अत्री नंदन, की घेतला स्नेहे करून, करे मुख कुरवाळून, मागील कथा निवेदी, आविर्होत्र नारायण, आहेसी बा तू मही कारण, उरगी कुशी विधी वीर्यवान, जन्म तुझा होय बा, तरी हे ऐसी मूळ कथा, मज आतुळली हृदयी शोधिता, म्हणून बाळा तुझ्या हाता, सिद्ध कळा ओपिली, तरी तुझ भेटी द्यावया कारण, इच्छित होते माझे मन, परी प्रारब्ध योगे करून, आजी घडूनी आले बा, जे प्रकरण समयोचित, लोहचुंबका भेटी होत, की समुद्रक्षार ऐक्यवंत, नग आवळे होतसे, तेवी बापा तुझ मज भेटी,
झाली प्रारब्ध योग काठी ऐसे म्हणून हृदय पुटी नाथा लागी धरी जसे मग उभय प्रतापवंत निगता सांडुनी ते एकांत ग्रामा बाहेरी निघोनी त्वरित काशी क्षेत्री चालिले चालिले परी ऐसे रीती ज्ञान मंत्र प्रयोगी विभूती नाथ भाळी चर्चुनी निगुती गमन दोघे करिताती मग पवन वेगाचे गमन थकिता वाटे ऐसे गमती उभयता लवता नेत्रपातीये पाता काशी क्षेत्री पातले तेथे काहीसे टेकुनी क्षण सारीला आपुला नित्यनेम मग बद्री केदार चित्ती धरून गमन करीती त्या मार्गे भाळी प्रयोग दिव्य विभूती यान रूपाची महाशक्ती क्षणे बद्रिकाश्रमाप्रती जाऊन या पोचले संचार करीती शिवालयात प्रत्यक्ष झाला उमाकांत मग प्रेम आवळी उभयनी पर्वत एकमेका भेटती या परी तो उमाकांत श्री दत्ता ते विचारित दुसरा कोण आहे भृत्य मेळविला सेवेसी ऐसे बोलता अनसूया सुत म्हणे महाराजा नामया नागनाथ आविर्होत्र प्रतापवंत नारायण अवतार ऐसे बोलता उमा रमण दत्तासी म्हणे ऐक वचन याते सद्विद्या अभ्यासून नाथ पंथी मिळवावा की मग अवश्य म्हणून अत्रिसुत राहता झाला षण्मास तेथ सांगुनी सकळ अस्त्रविद्ये प्रद चवदा कळा 64 उपरी नागपत्री अश्वत्थी नेवून केले सकल सिद्धार्थ साधन उपरी बद्रिकाश्रमी जाऊन तपा लागी बैसविले नाथ दीक्षा तत्काळ ये देऊनी उन्मनी मुद्रा लेववी कानी शिंगी शैली सिद्ध करुनी नाथा लागी ओपिली असो ऐशा दीक्षा रूपे 12 वर्षे केले तप मग स्वर्गदेव मिळवोनी अमूप वरा लागी दिधले मावंदे करुनी दैदिप्यमान तुष्ट करुनी स्वर्गीचे जन बोळविले स्वानुस्थान नाथावर देवुनिया या पुढे तो अत्रिसुत नागनाथा बोळवित म्हणे बारे महीचे तीर्थ सांगोपांग करी का तीर्थे अति मा मळीण तयांचा मळ सांडिती संतजन तस्मात बारे तीर्थाटन संत मेळी करील का मग अवश्य म्हणून नाथ प्रेमळ वंदुनी श्री गुरूंचे पदकमळ तीर्थे कराया उतावेळ महीवरी संचरला अत्रिसुत गेला गिरनार पर्वती येरीकडे नागनाथ जती तीर्थे करीत नाना क्षिती बाले घाटी पातला तेथे पाहुनी शुद्ध कानन वस्तीसी राहिला मनोधर्म परी तो प्रतापी तपी सघन गावोगावी समजला मग अपार लोक येती दर्शना दिवसानुदिवस वाढे महिमा मग भक्त पुरस्कारांची वाढली महिमा तुम्ही येथेची वस्ती करावी मग अपार धर्म करून वस्तीसी राहिले अपार जन वडवाळ ऐसे ग्रामनाम नागनाथे ठेविले या परी कोणे एके दिवशी मच्छिंद्र आला ठायासी सहज राहता झाला वडवाळासी नाथ कीर्ती ऐकली म्हणून मच्छिंद्र दर्शना जात तो मठद्वारी येऊन त्वरित सुदृढ चालता द्वारा आत सत्शिष्यांनी हटकिले म्हणते नाथ बोवा ऐका वचन पुढे नका करू गमन श्री नागनाथा ते सांगून तुम्हा नेऊ दर्शना तयाच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन तस्मात थांबावे एक क्षण आम्ही विचारूनी येतो की ऐसे मच्छिंद्रे ऐकता वचन कोपानळी चढले मन चित्ती म्हणे हा संत जन कैचा राववत दिसत असे देवद्वार साधुद्वार मुक्त असावे निरंतर तरी कपटपणीचा संत व्यवहार संग्रहाते न ठेविती तरी येथे आहे बंड मग भोंदावयाचे केले प्रचंड
तरी शिक्षा आता उदंड दाखवावी या नरा. ऐसे क्रोधे चित्ती आणून त्या शिष्यासी केले ताडण. ताडण करिता बहुत जन 700 शिष्य धावले. ते पाहून या मच्छिंद्रनाथ स्पर्श कळा त्वरे प्रेरित. तेणे झाले मही व्यक्त 700 शिष्य सकळिक. मही व्यक्त सकळ होता नाथ मुखवटा ताडण करिता. तव ते आरंबळती आक्रोशवंत. एक आरडा उठला तो येरीकडे मठात. सदा ध्यानी भरुनी नागनाथ. कोल्हाळ आरडा ऐकूनी प्रांजळवंत. देहावरी पातला ध्यान भंगिले कोल्हाळे करून. तेणे कोपा नळी पेटले मन. मग उपरीवरी शीघ्र जाऊन निज दृष्टी पाहातसे. ते 700 शिष्य मही व्यक्त झाले ते चलन वलन रहित. एकटा तया गणी नाथ मुखावरी भेदितसे. ऐसे नागनाथे पाहून अत्यंत कोपला कोपानळाने. म्हणे हा नाथ दीक्षेसी येतो दिसून. परिभ्रष्ट बुद्धी आहे की. शांती क्षमा दया पूर्ण पाळिजे साधूंचे हेची लक्षण. स्वप्ना माझी तीव्रपण ठेवू नये निजवृत्ती. तरी हा याते नाही योग्य नाथ. नाथ पंथा लाविला डाग. कोणता साधू होता माग. उपदेशिले ऐशासी. तरी याते शिक्षा करून दीक्षा घ्यावी हिरोन. ऐसे कोपेची जलपुन धुनी भस्म कवळले. प्रथम गरुड बंधन विद्या जलपुन. स्वर्गी गरुडाचे केले बंधन. सकळ नुरे चलन वलन स्वर्गी व्यक्त केला असे. मग विभक्तास्त्र जल्पुन शिष्य मुक्त केले मही कारण. मुक्त होताची सकळ जन नाथ पृष्ठी दडाले. ते पाहून या मच्छिंद्रनाथ म्हणे चूर्ण करावे हे समस्त. मग जलपोनी अस्त्र पर्वत महानग निर्मिला. तो पर्वत विशाळपणी येता झाला पंथ गगनी. ते नाथे पाहुनी नयनी शक्र वज्र जल्पिले. मग तो शीघ्र पाक शासन अंतराळी वज्र देत सोडून. तेणे पर्वत झाला चूर्ण. मच्छिंद्रनाथ पाहुनी कोपला. मग जल्पुनी वाताकर्षण शक्रमा पाडिला मही कारण. वज्रकाळी विद्या जल्पुन वज्रा लागी निवेटिले. ते पाहुनिया नागनाथ मनी क्षोभला अति अद्भुत. मग वात प्रेरक विद्या त्वरित मेघास्त्रावरी टाकिले. तेणे शक्र सावध होऊन पळू लागला भये करून. म्हणे हे प्रतापी गहन दोघे जण आपुले काम नसे येथे. ऐसे म्हणून भयस्थित शक्रस्थाना पळून जात. येरीकडे मच्छिंद्रनाथ काय करिता पै झाला. मग वासव शक्ती अति दारुणा जल्पोनी मंत्र प्रयोगाने सिद्ध करुनी दैदिप्यमान नागेश भागा पाठविली. परिती शक्ती महादारुण सहस्त्र मित्रते तेजे करून प्रलय काळी जैसा अग्न शब्द करीत येत असे. शब्द करिता कडकडाट खचुनी पडती गिरी कपाट. धरा कापे जळजळाट द्विभाग हो पाहात असे. स्वापदे पळती रानो रान दिग्गजान मिळे कोठे ठिकाण. पाताळ भुवनी शेष दचकून मूर्धनी ते सरसावी. एकची झाला हलकल्लोळ महीचे जीव चराचर. सकळ घाबरोनी झाला हडबळ क्षमेत स्थळ पाहते. ऐसा पाहुनी महाअकांत काय करी नागनाथ. सकळ दैवते बंधन विद्येत जल्पता झाला महाराजा. तेणे दैवतांचे बंधन समस्त मगन धावती स्फुरल्या विद्येत. ऐसी केली गंती कुंठित सकळ अस्त्र शस्त्रांची. मग हे माद्री पर्वत दारुण अस्त्र योजले महादारुण. हे माद्री अस्त्र पावून नाथे वासवी शक्ती टाकिली. ते पाहुनिया मच्छिंद्रनाथ
शक्र वज्रा लागी स्तवित वरी बंधन झाले सकळ दैवत अस्त्र विद्या फळेना मग नाना अस्त्रांचे प्रयोग युक्ती जपे परी ते सकळ व्यर्थ जाती मग निशक्त मच्छिंद्र होवुनी जगती स्तब्ध दृष्टी पाहादसे तो येरीकडे नागनाथ नाना अस्त्रे जल्पुनी त्वरित पर्वता समान तक्षक तेथे अस्त्रविद्येसी धावले मग मच्छिंद्राते दंशू धावती शतानुशत नाही गणती ते पाहुने मच्छिंद्र जती गरुडास्त्र तेव्हा जपदसे परी नागनाथे पूर्व प्रकरणी केले होते गरुड बंधन तेथे मच्छिंद्राचा योग पूर्ण व्यर्थ झाला गरुडास्त्री मग ते सर्प उन्मत्त येऊनी डंकिती ठाई नाथ तेणे मच्छिंद्र हडबडीत प्राण सोडू पाहतसे मग अंतकाळीचा समय जाणून चित्त बुद्धी अंतःकरण काया वाचा तन मन गुरुचे चरण स्तवितसे परी कैशा रीती ऊर्ध्व शब्द उद्भटगती म्हणे महाराजा कृपामूर्ती अत्रिसुता धावरे मी बाळक लढिवाळ जाण वेष्टलो असे सर्प बंधने तरी माये तुझ वाचून कोण सोडविल मज आता हे त्रयदेव अवतार खाणी मग पाडसाची तू हरिणी व्याघ्र बैसला मम प्राण हरणी ये धावुनी लगबगे परम संकटी पडलो येथे कैसी निद्रा लागली तू ते सर्व साक्षी असुनी जगाते नेत्र झाकिली मज विषयी दत्त दत्त ऐसे म्हणून शब्द फोडिला हस्ये करून नेत्र झाले श्वेतक वर्ण मुखी हुंदका येतसे परी दत्तात्रेय नामे करून बाहे अट्टहस्ये वचन ते नागनाथे शब्द ऐकून साशंकित होतसे चित्ती म्हणे मम गुरुचे स्मरण हा करीतो किमर्थ वाचे तरी हा कोणाचा शिष्य याचे नाव विचारू जावुनी मग निकट येवुनी वड सिद्धनाथ पुसता झाला स्नेह भरित म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत गुरु कोण तुमचा येरू म्हणे आदेश नाथा नाम मच्छिंद्र तत्वता प्रसन्न करोनी अत्रिसुता अनुग्रह घेतला तरी यासी नाथ पंथ मूळ मी प्रथम भागी दत्ताचे बाळ मज मागे जालिंदर सबळ दत्तानुग्रही मिरवला तया मागे भरतरी नाथ दत्त शिष्य झाला जगद्विख्यात जोवरी अवनी तो पर्यंत चिरंजीव मिरवला तया मागे रेवणनाथ दत्तानुग्रही प्रतापवंत जेणे जिंकुनी देव समस्त विप्रबाळे उठविली तरी महाराजा नाथपंथात मी दत्तात्रेयाचा ज्येष्ठ सुत ऐसे ऐकोनी वटसिद्धनाथ मना माझी कळवळला मग सुपर्णाचे सोडून बंधन गरुड अस्त्र जपे वाचे कारण ऐसे होता तत्काळ सुपर्ण महीवरी उतरोनी नागकुळ समस्त होवोनिया भयभीत तत्काळ विष शोषुनी त्वरित अदृश्यते पावले असो नागकुळ विष शोषून अदृश्य झालिया भये करून गरुडही उभयता नमुन स्वर्गाप्रती तो गेला येरीकडे नागनाथ मच्छिंद्र चरणी माथा ठेवित म्हणे ताता समान वडील भ्रात गुरु माझा तू होसी मग नेवुनिया स्वस्थानासी बैसवला आपणा पाशी गौरवोनी उदार मानसी एक मास ठेविला यावरी मच्छिंद्र एके दिवशी बोलता झाला नागनाथासी तुवा बंधन द्वारापाशी ठेविले काय म्हणून या भाविक येती दर्शनाते तव शिष्य येवो न देती त्याते तुझ मज कळी याची निमित्ते
झाली असे महाराजा, यावरी बोले नागनाथ, मी असतो सदा ध्यानस्थ, जन हे येऊनी अपरिमित, ध्यान माझे भंगिती, म्हणून द्वारी ठेवितो रक्षण, उपरी बोले मच्छिंद्र नंदन, नाथा हे नव्हे चांगुलपण, भूषणिक आपणासी, कोण जन ते हीन दीन, व्हावया येती पवित्र पावन, तरी ते द्वार अटक पाहोन, विनमुख मागे जाताती, तरी मुक्त द्वार आता ते येथून, ठेवी जगाचे अकिंचनपण, हरोनिया मनोधर्म, रूढ मार्गा वाढवी, ऐसे सांगुनी नागनाथासी, मच्छिंद्र जाती तीर्थासी, येरीकडे वडवाळ गावासी, काय करी नाथ तो, मुक्तद्वार अगार टाकोन, मग दर्शना येती अपार जन, नाना जगाचे अकिंचनपण, फिटोनी मागे जाताती, ऐसे असता कोणे एके दिवशी, चांगुणा संत शिष्य होता त्यासी, तयाची स्त्री पुण्य राशी, मृत्यू पावली मठात, ते पाहुनी वटसिद्धनाथ, उठविती तयाचे कांते ते, तेणे बोभाट वडवाळ्यात, घरोघरोई संचरला, मग जयाचे घरी होत मृत, आणुनी टाकीती मठा प्रेत, उठवुनी नागनाथ, सदना धाडी तयाच्या, ऐसे होता बहुत दिवस, संकट पडले यमधर्मास, मग तो जाऊन सत्यलोकास, विधी लागी निवेदी, मग तो मूर्तिमंत चतुरानन, वाळात शीघ्र येऊन, श्रीनाथाचा स्तव करून, राहविले त्या कर्मा, या परी 6 शिष्य त्याते, सिद्ध कळा लादली नवाते, ते जगा माझी प्रसिद्धवंत, सिद्ध नामी मिळविले, चांगुल सिद्ध धर्मसिद्ध, देवसिद्ध भौमसिद्ध, देवन सिद्ध भौमन सिद्ध, कोकिळ सुंदर चक्षुतो, ऐशा नवसिद्धा माझारी, विद्या ओपिली कवित्व साबरी, देव जिंकोनी सत्वरी, विद्यावरू मिरविले, 52 वीरांचे करोनी बंधन, केल्या साबरी विद्या स्वाधीन, ते साबरी विद्या कवित्व रत्न, नवसिद्धात मिरविती, 1 कोटी 1 लक्ष, नागनाथाची विद्या प्रत्यक्ष, परोपकारी सौम्य दक्ष, पीडाहारक नवती, धावरे खांडूक उष्ण, टिके किरळ अहिरा नैम, वृश्चिक सर्प विषहरण, ऐसी विद्या परोपकारी, असो ऐसी विद्या साबरी कवित, नवांनी प्रगट केली जगात, या परी दिवस लोटले बहुत, कथा वर्तली विप्राची, समाधी योग सरला शेवट, ते उद्धरिला भैरंभट, काणी रामाजी भक्त सुभट, हेमकारक उद्धरिला, तरी त्या कथा पूर्ण भागात, वदलो भक्ती कथामृत ग्रंथात, या उपरी चरपटीनाथ, श्रवण करावे श्रोते हो, धुंडी सुत नर हरिवंशी, मालू तो संत कृपेसी, अवधान विद्ये सावकाशी, श्रोते तुम्ही अवधारा, स्वस्ति श्री भक्ति कथासार, सम्मत गोरक्षकाव्य किमयागार, सदा परिसोद भाविक चतुर, 37 तमाध्याय गोडहा, श्री कृष्णार्पणमस्तु, शुभं भवतु, श्रीरस्तु, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, मां पाहि भगवन् दत्त।